आधी आपण कशाची पूजा करायचो? पंचमहाभूतांची. आता नदीचं आपण प्रदूषण पाहतो हा, ते पुण्यात पण मुळा मोठ्याचं जगात एकमेव उदाहरण असेल की ती नदी खोलीकरण त्याचं करण्याच्या ऐवजी अजून कमी करतायत आणि रुंद करायच्या ऐवजी अरुंद करतायत. जगभरात खोलीकरण रुंदीकरण होतं, इथे आपण उलट सांगतो. म्हणजे आपण नदीचं प्रदूषण, समुद्राचं प्रदूषण, वन कापतोय. सगळे जर पंचमहाभूत ज्या मिनिटाला आपण तसं पाहिलं गेलं तर आपण समाज म्हणून ज्या मिनिटाला या पंचमहाभूतांना आपण मूर्तीचं रूप दिलं आणि पूजन सुरू केलं. आधी पूजन म्हणून आपण प्रदूषणापासून मुक्त ठेवायचं या जागेला. बरोबर, ती आपली खरी पूजा होती, खरी आस्था होती. आता हेच जे आपण मूर्त्या केल्या, मंदिरात आणल्या, आपल्या घरात आणल्यानंतर जी पंचमहाभूत आहेत त्यांनाच आपण प्रदूषित करायला लागलो, तर कुठचा धर्म टिकणार आहे आपला? आपला जर आपला धर्म टिकवायचा असेल, हिंदुत्व टिकवायचं असेल, आपला वैदिक धर्म टिकवायचा असेल, तर आपल्याला पंचमहाभूताची जी आपण पूजा करायचो ती पूजा पुन्हा एकदा सुरू करायला लागेल. आपल्याला त्याची आस्था आणि ती खरी पूजा म्हणजे त्याच्या नष्टीकरणापासून त्यांना वाचवणं, प्रदूषणापासून वाचवणं. मला वाटतं हे आज आपण इथे ठरवलं पाहिजे. मी एकच तुम्हाला सांगतो, आज मला उद्धव साहेबांनी एवढ्यासाठीच पाठवलं आणि आम्ही सगळेच पक्ष म्हणून तुमच्या सोबत आहोत. जे काही तुम्हाला ऍफिडेव्हिट पाहिजे, जे काही पाहिजे तर लिहून देऊच. पण तुम्हाला अजून एक सांगतो मी, इथे कोणाला हात लावू द्यायचं नाही, हे आपण नाशिककर म्हणून ठरवलं. जे तुम्ही सांगत होता बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर, बाहेरचे कोण, ठीक आहे, ते सगळं आपण नंतर बघून घेऊ. पण आपणच श्वास घेऊ शकलो नाही तर आपण कोण, बाहेरचे कोण, काय आपले काय पडते, हे काहीच राहणार नाही. तर नाशिकने देखील अरावलीमध्ये जसं, राजस्थानमध्ये जसं सगळे लोक रस्त्यावर उतरले तसं, आणि तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना सांगा, जर तुम्ही आम्हाला वचन नाही, पुढे वचनपूर्ती, कारण हे निवडणुकीपुरती नाटक पण खूप लोक करतात, त्याच्या पुढेही जाऊन जर तुम्ही आम्हाला इथे हे वन वाचवायला ताकद दिली नाही तर आम्ही तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना इन्क्लुडिंग आम्हाला आजपासून पत्र द्या आणि आम्हाला रस्त्यावर नाशिककर मतदान करेल. तुम्हाला सांगतो मी, जेव्हापासून इलेक्शन डिक्लेअर झालंय आणि ज्यांना इलेक्शनला उभं राहायचंय असे खूप कमी लोक आहेत की जे स्वतः इथे आलेले आहेत. बाकी सगळे कार्यालयांमध्ये जाऊन राहिलेले आहेत आणि काही पक्षाचे लोक तर तिकीट मिळणार नाही तोपर्यंत आता येत नाहीयेत. आता त्यांना म्हणा की तुम्हाला जगायचंय की मरायचंय, पहिले तुम्ही जगवण्यासाठी तुम्ही हे सोशल वर्क करा, नंतर तुम्ही आम्ही तुम्हाला नगरसेवक म्हणून बघू ना. तुम्हाला नगरसेवक व्हायचंय की तुम्हाला फक्त त्यांची सेवा करायची आहे? चापलुसी करणारे नगरसेवक नको आहे आम्हाला. आम्हाला नाशिक साठी भूमिका घेणारे नगरसेवक पाहिजे. एक आमदारांनी ते पाय ठेवला नाही, एक सुद्धा आमदार एक आमदार सुद्धा ते पाय ठेवला नाही आणि कुठलाही नगरसेवक आलेला नाही. नाशिकमध्ये हीच कचेरीची ऑर्डर नाही तर तुफान कत्तल चालू आहे झाडांची. आदित्य सर याकडे तुम्ही जरूर लक्ष द्या. आहे सगळीकडेच महाराष्ट्रात सत्ताधारी सोडले तर सगळे येऊन गेलेले आहेत तिथं, शिवसेना वगैरे सगळे येऊन गेले. सत्ताधाऱ्याचा एकही माणूस अजूनपर्यंत लोकांच्या सोबत आलेला नाही. नाशिककरांच्या मतदानाचा अपमान आहे. नाशिककरांनी निवडून दिलं, आता इथून पुढे नगरसेवक इलेक्शन नाशिककरा विचार करेल. आणि जर नाशिककरांसाठी तुम्ही भांडत नसाल आणि जर तपोवनात येत नसाल तर नाशिककर एक पण तुम्हाला मतदान करणार नाही, तपोवनाच्या विरोधात राहील. साहेब मग आपण तयार आहात सगळे? प्रश्न होता, नाशिकमध्ये तपोवनाच्या म्हणजे एसटीपीच्या नावाखाली त्यांनी 1400 झाडं तोडलेली, त्याच्यावर आम्ही हरकती बी नोंदवलेलं होतं, सगळं केलं होतं. पण नाशिक महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे, त्याच्या अतिरिक्त आयुक्त आहे, त्यांनी धमक्या देऊन अक्षरशः आमच्या हरकती निकाली काढलेल्या आहे. आणि आम्ही जे लढा देतो तेव्हा गुन्हे दाखल करण्याचे असंच पुण्यामध्ये झालंय. कारण आता काय झालंय, गेली 3 वर्ष कुठेही महापौर नाही, कुठेही नगरसेवक नाही, तुम्ही निवडलेले कुठेही नाहीये. 3 वर्ष प्रशासन हे मुख्यमंत्री कार्यालयातून चाललेलं आहे. पण ह्याला सगळ्याला आपल्याला लढा द्यायलाच लागेल. एसटीपी मध्ये पण तुम्हाला आज लिहून देतो, घोटाळा झालाच असेल, कारण जर पुण्यात झालं तर इथे पण झालं. 73 लाख रुपयाचा घोटाळा आहे. डॉक्युमेंट एका झाडामागे एक हजार. आताच चेंज नाही झालेला. टेक्निकली जर बघितला हा मॅप फार वर्षापूर्वी पहिले 350 एकर प्लस होतं, आता जे 54 एकर राहिलं आहे त्यामध्ये सुद्धा जे RC1 RC2 डिफाईन केलेलं आहे हे आताच नाही आहे. तर जर डीपी प्लॅन जर बघितले गेले तर फार क्लेव्हरली कुठेही पब्लिकला कॉन्फिडन्स मध्ये न घेता हे RC1 RC2 डिक्लेअर केलेले आहेत. म्हणून